महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. काय आहे नवीन अपडेट याविषयी आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून हालचाल सुरू झालेली आहे. दिव्यांग बांधवांचे ज्या लोकांचे पैसे राहिलेले आहेत थकीत अनुदान, अशा लोकांकरिता आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ कुणीही अजिबात स्किप करू नका. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. बघा मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून संजय गांधी लाभार्थ्यांचे पैसे राहिलेले आहेत. अशा लोकांचे पैसे आता महाराष्ट्र सरकार लवकरच देणार आहे, अशी हालचाल सुरू झालेली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये पूर्वनी मागणी केलेली होती, त्यामध्ये दिव्यांगांच्या राहिलेल्या अनुदानाविषयीचा मुद्दा उचलण्यात आला आणि अनुदान मंजूर सुद्धा करून देण्यात आलेला आहे. ही गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे आणि अनुदान वाढीव बद्दल सुद्धा याच अधिवेशनामध्ये मांडण्यात आला आणि दिव्यांगांची पेन्शन सुद्धा वाढ झालेली आहे मित्रांनो. पण हे वाढ झालेलं पेन्शन कधी मिळणार आहे आणि राहिलेलं म्हणजे थकीत अनुदान हे लवकरच दिव्यांगांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा करणार आहेत, म्हणजे होणार आहेत. तर मित्रांनो, हे सर्व काही एका दिवसामध्ये होणं शक्य नाही. यामध्ये अगोदर बघायला लागेल की कोणकोणत्या लाभार्थ्यांचे पैसे राहिलेले आहेत आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांना कंटिन्युअस पैसे मिळत आहेत, याची एक वेगळी यादी तयार करावी लागेल. तेव्हाच हे सगळं काही शक्य होतं. तर याकरिता 3 महिने तरी जवळपास लागू शकतात. 1 ते 3 महिन्यामध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पण जी लोक डीबीटी ऍक्टिव्हेट नव्हते अशा लोकांची डीबीटी ऍक्टिव्ह झालेली आहे 5 ऑगस्ट या दिवशी. ही गोष्ट सुद्धा सर्वांनाच माहित असेल. बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात व्हिडिओच्या कमेंटमध्ये की सर, आमचे थकीत अनुदान आम्हाला मिळालेले नाहीत, तर हे पैसे आम्हाला कधी मिळणार आहेत? अशा लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आहे, बरोबर ना? तर बघा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मोठी हालचाल सुरू झालेली आहे आणि हे जे राहिलेले थकीत अनुदान आहे संजय गांधी निराधार योजनेचे, या सगळ्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने 1 ते 3 महिन्यामध्ये जमा होतील. आपला जो निधी आहे तो वेगळ्या योजनेकरिता वापरण्यात आलेला आहे. खरं जर बघायला गेलं ना मित्रांनो, तर दिव्यांगांची जे काही पेन्शन योजना आहेत याचा निधी इतर योजनेकरिता वापर झाल्या कारणामुळे हे थकीत अनुदान राहिलेलं आहे. तर यासाठी वेगळी काय प्रक्रिया करावी लागेल का? नाही. याकरिता वेगळी कुठलीही दुसरी प्रक्रिया करण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो. तर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की त्यामधून मी अशी माहिती दिली होती की थकीत अनुदान मिळणार नाही. जशी अपडेट आली तशी ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. पण आता लवकरच लाभार्थ्यांचे पैसे मिळणार आहेत. ही जी गोष्ट आहे विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. ज्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे त्या लोकांनी विश्वास ठेवा आणि ज्या लोकांना विश्वास नाही त्यांना आपण काय बोलू शकत नाही. पण हे पैसे लवकरच खात्यावर जमा होणार आहेत. आदिवासी विभाग असेल, लाडकी बहीण योजना असेल, या ज्या काही योजना आहेत या सर्व योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गतच येतात. तर हा जो निधी आहे हा निधी वेगळ्या योजनेकरिता वापरण्यात आलेला आहे आणि कोणत्या योजनेकरिता हा निधी वापरला गेला आहे ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहीतच असेल. जुलैमध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली, त्यावेळेला हा निधी वापरला गेलावा असा माझा अंदाज आहे. कारण ही योजना सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे येणं बंद झाले. याचा अर्थ असा होतो की हा पैसा तिकडे वापरला गेला आहे. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट. व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लवकरच तुमचे पैसे जमा होणार आहेत.
आता चिंता करण्याची कसलीही गरज नाही मित्रांनो. तर मला द्या रजा. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद. वंदे मातरम.